आता आपल्या चॅप्टर नंबर फर्स्ट नेक्स्ट नंबर पॉइंट तो आहे आपल्याकडे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, याला शॉर्टकट मध्ये आपण बीपीटी असं देखील म्हणतो. आता कधीही जर आपल्याकडे थिअरम जर आला आपल्या एक्झाम मध्ये तर थिअरमचं फक्त स्टेटमेंट येते. आता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम मध्ये बीपीटी याचं स्टेटमेंट काय आहे आपल्याकडे, तर ते स्टेटमेंट दिलेलं आहे इफ अ लाईन parallel to a side of a triangle intersects the remaining two sides in two distinct point, then it divides किंवा then the line divides those sides in a same proportion. आता आपल्याकडे या बीपीटी स्टेटमेंट काय आहे, इफ अ लाईन इज पॅरलल टू अ साइड ऑफ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग टू साइड्स. म्हणजे आपल्याला काय दिलं, एक लाईन किती कशी आहे, ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल आहे आणि जी दुसऱ्या दोन साइडला इंटरसेक्ट करत आहे, पण कशा डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळ्या पॉइंट. आणि मग याच्यावर आपल्याला काय दाखवायचंय, देन द लाईन म्हणजे जी पॅरलल लाईन आहे ती की जी दुसऱ्या दोन साइडला दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये डिवाइड करत आहे, ती काय करत आहे, तर त्या साइडला डिवाइड करत आहे. कशी डिवाइड करत आहे, तर सेम प्रपोर्शन मध्ये. मग आता आपल्याला थिअरमला जर सॉल्व्ह करायचं असेल तर फर्स्ट नंबर मध्ये आपल्याला ड्रॉ करावं लागते फिगर. मग आता यावरून फिगर आपण कशी काढणार, काय दिलं याच्यामध्ये पहा, अ लाईन, एक लाईन. आपण यामध्ये एक लाईन ड्रॉ करू जी कशी आहे, पॅरलल टू अ साइड ऑफ ट्रायंगल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक ट्रायंगल ड्रॉ करावा लागेल. मी या ट्रायंगलला नाव देतो समजा PQR. ठीक आहे. PQR मध्ये काय, एक लाईन, त्या लाईनला नाव देतो मी MN. कशी आहे, पॅरलल टू साइड QR. आणखी काय, इंटरसेक्ट जी दुसऱ्या दोन साइड PQ आणि PR यांना M आणि N या दोन पॉइंट मध्ये ती काय करत आहे, इंटरसेक्ट करत आहे. तर आपल्याला काय दाखवायचं आहे, इट डिवाइड दोन साइड्स म्हणजे PQ आणि PR या दोनही साइडना इने काय केलं आहे, सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड केलेलं आहे. मग आता जी डायग्राम काढली त्याच्यावरून आपण गिवन म्हणणार. मग गिवन मध्ये तुम्हाला काय दिलंय, इथे आपण म्हणणार इन ट्रायंगल PQR. इन ट्रायंगल PQR ट्रायंगल मध्ये MN ही काय, एक लाईन म्हणजे इथे आपण म्हणणार लाईन MN in triangle PQR. MN is parallel to side QR. MN side QR ला कशी आहे, parallel. And MN intersects the sides PQ and PR. की आता कोणती साइड, MN ही लाईन PQ आणि PR या दोन्ही साइडला काय करत आहे, इंटरसेक्ट करत आहे. इंटरसेक्ट द साइड PQ and PR in the points M and N respectively. एवढं सर्व यामध्ये आपल्याला गिवन आहे. काय दिलंय, MN ही QR ला पॅरलल आणि MN ही PQ आणि PR या दोघांना M आणि N या दोन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. मग याच्यावर आपल्याला काय दाखवायचे, तर त्याला आपण देणार टू प्रूफ. मग आपल्याला काय प्रूफ करायचं यामध्ये, तर इथे आपण म्हणणार डिवाइड दोज साइड्स म्हणजे कोणत्या साइड, PQ आणि PR यांना सेम प्रपोर्शन मध्ये डिवाइड करते. आता यांचे सेम प्रपोर्शन म्हणजे इथे आपण देणार PM/MQ is equal to
Pn upon Nr असं तुम्हाला यामध्ये दाखवायचं आहे. म्हणजे हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. आता हे डायरेक्टली आपल्याकडे प्रूव्ह होत नाही. आपल्याला याच्या अगोदर आपण प्रॉपर्टी कशा शिकल्या? रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. कोणतेही दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो. इथे सध्या आपल्याकडे ट्रायंगल्स दोन ट्रायंगल नाही किंवा जे आहेत त्यांच्याकडून आपल्याला प्रूव्ह होत नाही, म्हणून आपण या ठिकाणी एक कन्स्ट्रक्शन करू. आता यामध्ये काय कन्स्ट्रक्शन करणार? तर मी इथे MR आणि QN या दोघांना काय करतो? मी जॉईन करतो. म्हणजे इथे आपण म्हणणार जॉईन सेगमेंट MR and सेगमेंट QN किंवा MQ या दोघांना आपण जॉईन केलं. आता आपल्याकडे PM upon MQ हे येण्यासाठी इथे आपण पहिले दोन ट्रायंगल कन्सिडर करू. ते आहेत PMN आणि QMN. आता हे जे दोन ट्रायंगल आहेत PMN आणि QMN यांचे बेस PM आणि QM दोनही कोलिनियर आहेत आणि यांचा एक व्हर्टेक्स N हा दोघांसाठी पण कॉमन आहे. म्हणजे या दोन्ही ट्रायंगलची हाईट कशी येणार? हे आपण म्हणणार हाईट सेम आहे. हाईट सेम आहे तर यांच्या एरियाचा रेशो कसा असेल? इज इक्वल टू रेशो ऑफ देयर करस्पॉन्डिंग बेस. फक्त आता हेच या ठिकाणी आपण इथे लिहू. मग इथे आपण म्हणणार, आता आपण म्हणणार प्रूफ. पहिले ट्रायंगल घेऊ PMN. इथे आपण म्हणणार ट्रायंगल PMN and triangle QMN have their basis त्यांच्या बेसिसचे आपण नाव लिहू. बेसिस कोणकोणते आहेत? PM and QMN याचा बेस आहे QM and बेसिस PM and QM are collinear. हे कसे आहेत? आपल्याकडे कोलिनियर आहे आणि यांचा व्हर्टेक्स N and the common vertex N आणि दोघांचाही व्हर्टेक्स N हा कसा आहे? आपल्याकडे कॉमन. म्हणजेच आपण म्हणणार therefore triangle PMN and triangle QMN have सेम हाईट. म्हणजे दोन्ही ट्रायंगलची हाईट कशी आहे? सेम आहे. मग आता आपण म्हणणार therefore by the property of ratio of area of two triangle आणि यानुसार area of a triangle PMN upon area of a triangle QMN is equals to ratio of their corresponding. काय घेणार आपण आता? बेस. का? कारण की यांची हाईट कशी आहे? सेम. मग यांचे बेसिस कोणकोणते आहेत? PM आणि QM. म्हणजे इथे आपण घेणार PM upon QM. आता या QM लाच मी MQ असं म्हटलं तरी चालेल. PM upon MQ. ठीक आहे. याला देतो मी इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे याची एक साइड आपल्याकडे आहे PM upon MQ आलेली आहे. आता आपल्याला काय करायचंय? PN upon NR. आता PN आणि NR ह्या PMN आणि RMN या दोन्ही ट्रायंगलचे हे काय बेस आहेत. पुन्हा या दोन्ही ट्रायंगलचे बेसिस कसे आहेत? कोलिनियर. या दोघांचा एक व्हर्टेक्स M कसा आहे? कॉमन. मग आता पुन्हा यांचं काय होईल? हाईट सेम म्हणजे या प्रॉपर्टी नुसार रेशो ऑफ देयर एरिया इज इक्वल टू काय राहणार? इज इक्वल टू रेशो ऑफ देयर करस्पॉन्डिंग बेस. मग आता याच नुसार आपण पुन्हा घेणार ट्रायंगल PMN and triangle RMN have their basis PN and NR. PN and N are collinear and the common vertex M. म्हणजे पुन्हा या दोन्ही ट्रायंगलची हाईट कशी असेल? सेम. म्हणजे तिथे आपण म्हणणार therefore triangle PMN and triangle RMN have सेम आहे. दोन्ही ट्रायंगलची हाईट कशी आहे? आता पुन्हा सेम. आपण या अगोदर हे जसं प्रूव्ह केलं सेम याच प्रकारे याला पण आपण इथे लिहितो. म्हणजे पुन्हा बाय द प्रॉपर्टी आणि प्रॉपर्टी नुसार एरिया ऑफ ट्रायंगल PMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल RMN
इज इक्वल टू कशी राहील तर पुन्हा इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस यांचे बेस आहे pn अपॉन nr म्हणजे pn अपॉन nr आपल्याकडे होते याला घेऊ आता आपण इक्वेशन नंबर 7. आता आपल्याला जे प्रूव्ह करायचं याची सेकंड साइड pn अपॉन nr ही पण आपल्याकडे कशी आलेली आहे तर आपल्याकडे आलेली आहे. आता आपल्याला काय करायचंय या दोघांना इक्वल दाखवायचं म्हणजे त्यांच्या लेफ्ट हँड साइड ह्या पण कशा आल्या पाहिजे इक्वल आल्या पाहिजे. मग आता इक्वल येण्यासाठी आपण जर पाहिलं इक्वेशन नंबर 1 मध्ये लेफ्ट हँड साइड मध्ये न्यूमरेटर मध्ये काय एरिया ऑफ ट्रायंगल pmn इथे पण एरिया ऑफ ट्रायंगल pm आहे pmn आहे. इथे डिनॉमिनेटर मध्ये आहे एरिया ऑफ ट्रायंगल qmn पण इथे काय आहे एरिया ऑफ ट्रायंगल rmn म्हणजे या दोन ट्रायंगलचा qmn आणि rmn दोघांचा एरिया जर इक्वल आपण दाखवला तर यांची RHS इक्वल होते आणि जे आपल्याला प्रूव्ह करायचे. मग आता आपला नेक्स्ट स्टेप काय आहे एरिया ऑफ ट्रायंगल qmn इक्वल टू rmn दाखवणे आणि हे दाखवण्यासाठी आता आपण पहा qmn आणि rmn हे दोन्ही ट्रायंगल कसे आहेत तर दोन पॅरलल लाईन्स म्हणजे mn आणि qr यांच्या मधात आहेत म्हणजे यांची हाईट कशी आहे सेम. दोघांचाही बेस mn हा कसा आहे ते दोघांमध्ये तर आपण म्हणणार कॉमन आहे. मग आता यांची हाईट सेम बेस कॉमन म्हणजे त्यांचा एरिया कसा राहणार इक्वल. आता आपण हेच लिहिणार ट्रायंगल qmn and triangle rmn are lies between two parallel lines. हे दोन पॅरलल लाईनच्या मधात आहेत म्हणजेच आपण म्हणणार therefore their height is same. therefore their height is same. दोघांची हाईट कशी आहे सेम आहे. पुन्हा qmn आणि rmn या दोघांमध्ये यांचा बेस mn हा कसा आहे कॉमन. इथे आपण म्हणणार also their base mn is कॉमन. यांचा बेस mn हा पण कसा आहे कॉमन आहे. म्हणजेच आता आपल्याकडे दोन ट्रायंगल आहेत त्यांची हाईट सेम बेस कॉमन आहे. मग याच्यावर आपण काय म्हणणार therefore by the property of ratio of area of two triangle त्यांचा बेस आणि हाईट सेम असेल त्यांचा एरिया कसा राहते इज इक्वल्स टू 1 किंवा तो इक्वल असते म्हणजेच आपण लिहिणार एरिया ऑफ ट्रायंगल qmn अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल rmn इक्वल्स टू 1 म्हणजेच आपण याला असं देखील लिहू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल qmn हा जर इकडे पाठवला तर आपल्याकडे होईल इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल rmn याला देतो मी इक्वेशन नंबर. आता आपण काय करणार qmn आणि rmn यांचा एरिया इक्वल आहे तर qmn हा qmn आणि rmn हा इक्वल आहे. मग हे व्हॅल्यूज दोन पैकी कोणतेही एकाची व्हॅल्यू जर याच्यामध्ये ठेवली तर आपल्याकडे यांच्या लेफ्ट हँड साइड कशा येत आहे सेम येत आहे. म्हणजे इथे आता आपण म्हणणार फ्रॉम 1 2 and 3 1 2 आणि 3 वरून यांची लेफ्ट हँड साइड जर सेम असेल तर राइट हँड साइड पण कशी येते सेम. म्हणजेच आपल्याकडे काय येईल pm याची राइट हँड साइड ना pm अपॉन mq इज इक्वल टू pn अपॉन nr. हेच आपल्याला इथे यामध्ये प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट नंबर मध्ये आपल्याकडे कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी कोणत्याही थेरमचा कॉन्व्हर्स आपल्याला प्रूव्ह करायला एक्झाम मध्ये येत नाही. फक्त याचं स्टेटमेंट महत्त्वाचं असते आणि त्यावरून आपल्याला एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. आता याचा कॉन्व्हर्स काय सांगते आपल्याला तर कॉन्व्हर्स मध्ये यांनी दिलेले इफ अ लाईन divides two sides of triangle in same proportion then the line is parallel to third side. म्हणजे यामध्ये आपल्याला काय दिलंय इफ अ लाईन डिवाइड टू साइड ऑफ ट्रायंगल इन द सेम प्रोपोर्शन. म्हणजे ट्रायंगल मध्ये एखादी लाईन आपण याला नाव देऊ समजा ट्रायंगल एबीसी मध्ये एक लाईन PQ
ही काय करत आहे, तर या दोनही साइडला सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड जर करत असेल तर यानुसार आपल्याला काय सांगितलेले आहे, लाईन. तर ही लाईन म्हणजे कोणती, PQ कशी असायला पाहिजे, थर्ड साइडला पॅरलल असायला पाहिजे. म्हणजे जर समजा तुम्हाला एखाद्या ट्रायंगल मध्ये म्हणजे जसं ABC मध्ये यांनी सांगितलं की AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC असं दिलेलं असेल, म्हणजेच यामध्ये PQ ही लाईन AB आणि AC यांना सेम प्रोपोर्शन मध्ये जर डिवाइड करत असेल तर आपण काय म्हणणार, तर म्हणजे देन PQ इज पॅरलल टू BC. PQ BC ला कशी असते, पॅरलल असते. याला आपण म्हणतो कॉन्व्हर्स ऑफ BPT. ठीक आहे. आता आपल्याकडे नेक्स्ट नंबर टॉपिक आहे आपल्याकडे, त्याला आपण म्हणतो अँगल बायसेक्टर थेरम. आता अँगल बायसेक्टर थेरम मध्ये तिथे आपण म्हणणार अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरमचं स्टेटमेंट पहिले, हे स्टेटमेंट आपल्याला काय सांगते, तिथे आपण म्हणणार an angle bisector of a triangle bisect the side opposite किंवा bisect the opposite side in the ratio of remaining two sides. आता याचा आपलं स्टेटमेंट काय सांगते, an angle bisector of a triangle. एखाद्या ट्रायंगलचा अँगल बायसेक्टर काय त्याच्या अपोजिट साइडला काय करत आहे, बायसेक्ट करेल. पण कसा, इन द रेशो ऑफ रिमेनिंग टू साइड. त्या ट्रायंगलच्या उरलेल्या ज्या दोन साइड आहेत यांच्या रेशो मध्ये त्याला तो काय करेल, डिवाइड करेल. मग आता हे असं आपल्याला दाखवायचं असेल तर याची एक आपण डायग्राम काढू. यामध्ये सपोज मी एक ट्रायंगल ड्रॉ करतो. हा आहे आपल्याकडे PQR. यामध्ये आपण हा एक रे यामध्ये कन्सिडर करू QS. मग आता आपल्याला जी गिवन इन्फॉर्मेशन दिलेली आहे यानुसार काय आपल्याकडे PQR या ट्रायंगल मध्ये, QS हा काय अँगल बायसेक्टर, म्हणजे तिथे आपण म्हणणार गिवन इन ट्रायंगल PQR. PQR ट्रायंगल मध्ये रे QS is the bisector of angle PQR. QS हा PQR या अँगलचा बायसेक्टर आहे. मग आता याच्यावरून आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, तर ते आपण म्हणणार टू प्रूव्ह या रेच्या म्हणजे या अँगलच्या अपोजिट साइड म्हणजे कोणती, PR, हिला काय करेल, तो डिवाइड करेल. मग आता कोणत्या पार्ट मध्ये डिवाइड केलं, PS आणि SR. मग यांचा रेशो म्हणजे काय राहील आपल्याकडे, PS अपॉन SR इज इक्वल टू, कशाच्या इक्वल राहील, रेशो ऑफ रिमेनिंग टू साइड. उरल्या दोन साइड कोणत्या आहेत, एक आहे PQ अपॉन QR. म्हणजे इथे आपण म्हणणार PQ अपॉन QR. म्हणजे आपल्याला काय प्रूव्ह करायचंय की अँगल बायसेक्टरच्या अपोजिट साइडचा रेशो म्हणजे PS अपॉन SR इज इक्वल टू रेशो ऑफ रिमेनिंग टू साइड म्हणजे PQ अपॉन QR. असा हा आपल्याला यामध्ये हा प्रूव्ह करायचा. मग आता प्रूव्ह करत असताना पुन्हा डायरेक्टली हा आपल्याकडे प्रूव्ह होत नाही. हे जे आपल्याकडे अँगल बायसेक्टर थेरम आहे हे ऍप्लिकेशन ऑफ BPT आहे. म्हणजे BPT चा आपण यूज करून याला प्रूव्ह करतो. मग आता BPT कधी लागते, तर त्यामध्ये आपल्याला कंडिशन माहिती आहे की ट्रायंगल मध्ये लाईन पॅरलल टू अ साइड. ट्रायंगल मध्ये एक लाईन कशी असली पाहिजे, त्याच्या साइडला पॅरलल असली पाहिजे. मग आता इथे पॅरलल नाहीये आणि तो जर आपल्याला लावायचा असेल तर या ठिकाणी आपण कन्स्ट्रक्शन करू. कन्स्ट्रक्शन काय करणार, तर R मधून जाणारी एक लाईन आपण ड्रॉ करू जी रे QS ला कशी असली पाहिजे, तर पॅरलल असली पाहिजे की जी या PQ ला कोणत्या तरी एखाद्या पॉइंट की सपोज आपण त्याला म्हणणार M या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. म्हणजे तुम्ही या ठिकाणी काय कन्स्ट्रक्शन केलं, तर आपण म्हणणार ड्रॉ अ लाईन कोणती लाईन, RM. ड्रॉ अ लाईन RM
passing through point R, passing through point R, which intersects the extending side PQ, extending side PQ in point M. म्हणजे आपण काय केलं, R मधून जाणारी RM एक लाईन ड्रॉ केली की जी PQ ला एक्सटेंड केल्यानंतर या पॉइंट मध्ये काय होते, ती इंटरसेक्ट होते. आता आपण पाहणार प्रूफ मध्ये. आता प्रूफ मध्ये आपण काय करणार, इथे आपल्याकडे जी कंडिशन आहे, आपल्याला काय सांगितलं की बीपीटी चं ऍप्लिकेशन आहे, मग आपण बीपीटी यामध्ये डायरेक्टली यूज करू. आता बीपीटी यूज करण्यासाठी आपण पहिले म्हणणार इन ट्रायंगल PMR, इन ट्रायंगल PMR मध्ये QS is parallel to side MR. याला आपण लाइन QS किंवा रे QS म्हटलं तरी चालेल. रे QS हा MR ला या साइडला कसा आहे, पॅरलल. मग इथे आपण म्हणणार therefore by BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम यानुसार आपण काय म्हणणार की QS ही जर MR ला पॅरलल आहे आणि QS ही PM आणि PR या दोन्ही साइडला दोन डिस्टिंक्ट पॉइंट Q आणि S मध्ये डिवाइड करते, म्हणजे बीपीटी नुसार आपण म्हणणार PQ upon QM equal to PS upon SR, किंवा इथे आपण म्हणणार PS upon SR is equal to PQ upon QM. आता आपण जर पाहिलं डायरेक्टली आपण हा जो बीपीटी यामध्ये यूज केला, यावरून आपल्याकडे काय आलं, PS upon SR equal to PQ upon QM, आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, PS upon SR equal to PQ upon QR. म्हणजे आपल्याला जे प्रूव्ह करायचं यामध्ये फक्त QR आणि QM, म्हणजे आपण बीपीटी लावतो आपल्याकडे QM आलं, पण आपल्याला काय पाहिजे, QR. म्हणजेच आपण जर पाहिलं इथे तर QM च्या ऐवजी जर आपण QR ठेवला तर आपल्याकडे हा रिझल्ट आपला काय होते, प्रूव्ह होते. म्हणजेच तुमच्याकडे QMR या ट्रायंगल मध्ये जर समजा QM आणि QR दोन्ही जर इक्वल झाले तर आपला रिझल्ट प्रूव्ह झाला. मग आता आपलं नेक्स्ट स्टेप काय आहे, QM इक्वल टू QR दाखवणे, आणि इक्वल दाखवण्यासाठी इथे आपण काय करणार आता, तर आपल्याकडे QS आणि MR या एकमेकांना पॅरलल दिल्या, तर आपण मागच्या वर्षी 9th मध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन पाहिलेल्या आहेत. तर त्या प्रॉपर्टी नुसार पहिले आपण म्हणणार QS is parallel to MR, QS is parallel to MR. आणि जर यामध्ये समजा आपण PM ही जर याची ट्रान्सव्हर्सल म्हटली, QS is parallel to MR and PM its ट्रान्सव्हर्सल, आणि PM जर याची ट्रान्सव्हर्सल असेल तर आपण म्हणू शकतो अँगल PQS is equal to PMR, म्हणजेच QMR याच्यातून काय होईल, इक्वल होईल. म्हणजे अँगल PQS is equal to अँगल QMR. का आपण म्हणणार, बाय द प्रॉपर्टी ऑफ किंवा बाय द प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन यानुसार. आणि PQS आणि QMR हे दोन्ही अँगल कोणते आहेत, तर करस्पॉन्डिंग अँगल आहेत, म्हणून ते काय झाले, इक्वल झाले. याला आपण लिहू इक्वेशन नंबर 6. आता नेक्स्ट मध्ये आपण अगेन म्हणणार QS आणि MR ह्या पॅरलल आहेत. QS is parallel to MR आणि ट्रान्सव्हर्सल घेऊ आता आपण QR and QR its ट्रान्सव्हर्सल. आता QR जर याची ट्रान्सव्हर्सल असेल तर आता आपण म्हणणार अँगल SQR हा अँगल आणि QRM हा दुसरा अँगल, दोन्ही अँगल इक्वल होतील. का, कारण की हे काय अल्टरनेट अँगल्स. म्हणजेच अँगल SQR is equal to अँगल QRM. याला आपण म्हणणार का, कारण की हे काय अल्टरनेट अँगल्स. याला देऊ आपण इक्वेशन नंबर. आणि आता आपण यामध्ये जर पाहिलं तर QS हा काय आहे, PQR या अँगलचा बायसेक्टर आहे. म्हणजे इथे आपल्याला सांगितलंय की काय,
QS is the बायसेक्टर ऑफ अँगल PQR आणि तो बायसेक्टर आहे म्हणून PQS आणि SQR दोन्ही अँगल कसे राहतील इक्वल म्हणजे इथे आपण म्हणणार अँगल PQS इज इक्वल टू अँगल SQR याला देऊ आपण इक्वेशन नंबर 4 आता आपल्याकडे 2 3 आणि 4 हे जे इक्वेशन आले यामध्ये PQS अँगल PQS इक्वल टू अँगल QMR SQR इक्वल टू अँगल काय आहे QRM पण PQS आणि SQR दोन्ही अँगल कसे आहेत इक्वल म्हणजे आपण जर पाहिलं तर हा PQS आणि SQR म्हणजे 2 आणि 3 च्या लेफ्ट हँड साइड या सेम आहेत इक्वल आहेत आणि याच्यामध्ये जर आपण इक्वेशन नंबर 4 चा यूज केला तर आपण म्हणणार की 2 आणि 3 च्या राइट हँड साइड हे आपण कसे आहेत इक्वल म्हणजे इथे आपण म्हणणार फ्रॉम 2 3 and 4 2 3 आणि 4 चा यूज करून अँगल QMR is equal to अँगल QRM याला देऊ आपण इक्वेशन नंबर 5 मग आता आपण म्हणू इन ट्रायंगल याला QMR म्हणू इन ट्रायंगल QMR मध्ये इक्वेशन नंबर 5 वरून म्हणजे ते आपण म्हणणार युजिंग इक्वेशन 5 इक्वेशन नंबर 5 काय आपल्याकडे अँगल QMR इज इक्वल टू अँगल QRM म्हणजेच QMR मध्ये QMR हा अँगल आणि QRM हा अँगल दोन्ही अँगल इक्वल आहेत मग यामध्ये आपण काय करू शकतो तर अँगल बायसेक्टर नाही तर आपल्याकडे जे एक प्रॉपर्टी किंवा आपण त्याला सांगू शकतो की कोणत्याही ट्रायंगल मध्ये जर त्याचे कोणतेही दोन अँगल जर इक्वल असतील तर त्यांच्या अपोजिट साइड त्या कशा असतात इक्वल असतात मग यानुसार आपण काय म्हणणार QMR या अँगलच्या अपोजिट साइड कोणती आहे QR आणि इथे QRM या अँगलच्या अपोजिट कोण आहे QM दोन्ही कसे झाले आपल्याकडे इक्वल याला देणार आपण इक्वेशन नंबर 6 आता आपण काय करू की QM इक्वल टू QR ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर 6 मधली म्हणजे इथे आपण म्हणणार युजिंग इक्वेशन नंबर 6 कशामध्ये आपण ठेवणार इन इक्वेशन नंबर 1 मध्ये आता QM ची व्हॅल्यू जर QR जर 1 मध्ये ठेवली तर आपल्याकडे काय होते PS upon SR is equal to PQ upon QM पण QM च्या ऐवजी आपण काय ठेवणार QR म्हणजेच आता आपल्याकडे काय आलं PS upon SR equal to PQ upon QR म्हणजेच अँगल कोणत्याही ट्रायंगल मध्ये अँगल बायसेक्टर काय करतो त्याच्या अपोजिट साइडला उरलेल्या दोन साइडच्या रेशो मध्ये डिवाइड करतो आणि याला आपण अशा प्रकारे प्रूव्ह करू शकतो आणि म्हणून आपण म्हणणार हेन्स प्रूव्ह ठीक आहे नेक्स्ट नंबर आपल्याकडे यामधलाच एक प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल म्हणजे कोणत्याही 3 पॅरलल लाईन आणि त्यांच्या ट्रान्सव्हर्सलची प्रॉपर्टी हे पण ऍप्लिकेशन ऑफ बीपीटी आहे त्याचा आपल्याला यामध्ये यूज करायचं आहे आता पहिले स्टेटमेंट काय सांगते आपल्याला स्टेटमेंट द रेशो ऑफ इंटरसेप्ट्स मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन म्हणजे आपण काय म्हणणार रेशो ऑफ इंटरसेप्ट्स कोणत्याही 3 पॅरलल लाईनने त्याच्या ट्रान्सव्हर्सल वर जे काही इंटरसेप्ट्स तयार केले यांचा रेशो हा कसा असेल इक्वल टू रेशो ऑफ करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय द सेम पॅरलल लाईन म्हणजे त्याच 3 सेम पॅरलल लाईनने दुसऱ्या कोणत्याही एखाद्या ट्रान्सव्हर्सल वर जे काही इंटरसेप्ट तयार केले त्यांच्या रेशोच्या इक्वल असतो आता याला जर प्रूव्ह करायचं असेल तर पहिले आपण या ठिकाणी 3 पॅरलल लाईन कन्सिडर करू या 3 पॅरलल लाईनला मी समजा नाव देतो A B C यामध्ये पहिली ट्रान्सव्हर्सल आहे आपल्याकडे P मग आता आपण यामध्ये स्टेटमेंट नुसार काय रेशो ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय 3 पॅरलल लाईन या 3 पॅरलल लाईनने P या लाईनवर जे काही इंटरसेप्ट तयार केले मी याला म्हणतो की L M N हे आपल्याकडे 3 पॉइंट आहे ट्रान्सव्हर्सलचे म्हणजे LM आणि MN हे दोन इंटरसेप्ट या 3 पॅरलल लाईनने तयार केले म्हणजे यांचा येणारा रेशो काय LM upon
mn. मग थेरम नुसार हा काय असेल इक्वल टू, हा इक्वल असेल कोणाच्या इक्वल, या तीन सेम पॅरलल लाईननी दुसरी कोणतीही जर तुम्ही ट्रान्सव्हर्सल घेतली तिला म्हणतो मी क्यू, याचे जे काही इंटरसेप्ट्स आपल्याकडे तयार होतील त्याच्या तो त्यांच्या रेशोच्या इक्वल मध्ये राहील, याला नाव देतो मी x y z. म्हणजे इथे याला जर प्रूव्ह करायचं असेल तर फर्स्ट इथे आपण म्हणणार गिवन. मग गिवन मध्ये काय तुमच्याकडे 3 पॅरलल लाईन, म्हणजे इथे आपण म्हणणार लाईन A is parallel to line B is parallel to line C. लाईन ABC are parallel आणि इथे आपण म्हणणार लाईन P and Q are the transversals. त्या काय त्याच्या ठिकाणी त्यांच्या ट्रान्सव्हर्सल्स आहेत की ज्या ट्रान्सव्हर्सल वर A B C यांनी इंटरसेप्ट तयार केले. कोणकोणते, LM MN हे P वर आणि XY YZ हे कोणावर, या ट्रान्सव्हर्सल Q वर. मग आता या ठिकाणी आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे ते इथे आपण म्हणणार टू प्रूव्ह. लाईन या ट्रान्सव्हर्सल P वरचे इंटरसेप्टचा रेशो म्हणजेच आपण म्हणणार LM/MN हा इक्वल असेल Q ट्रान्सव्हर्सल वरच्या इंटरसेप्टच्या रेशो मध्ये, म्हणजेच आपण म्हणणार XY/YZ. म्हणजेच हे या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पुन्हा हे जर आपल्याला प्रूव्ह करायचं असेल तर ऍप्लिकेशन ऑफ बीपीटी आहे. मग बीपीटी यूज करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, दोन ट्रायंगल्स पाहिजे. तर ट्रायंगल पाहिजे म्हणून आपण काय करू, L आणि Z या दोघांना आपण जॉईन करू आणि जॉईन करत असताना ते B या लाईनला समजा K या पॉइंट मध्ये तो काय करत आहे, इंटरसेक्ट करत आहे. म्हणजे तुम्ही काय केलं तर पहिले या ठिकाणी आपण कन्स्ट्रक्शन मध्ये काय आहे आपल्याकडे, ड्रॉ सेगमेंट कोणता, LZ which intersects line B at point K, की जो B या लाईनला K या पॉइंट मध्ये काय करत आहे, इंटरसेक्ट. आता याचा प्रूफ एकदम सोपा आहे. आपण दोन वेळेस आपण काय करणार, फर्स्टली एक ट्रायंगल LNZ आपण कन्सिडर करू. इथे आपण म्हणणार इन ट्रायंगल LNZ. या ट्रायंगल मध्ये आता तीनही लाईन पॅरलल, म्हणजे लाईन B इज पॅरलल टू C, म्हणजे सेगमेंट MK इज पॅरलल टू NZ. सेगमेंट MK इज पॅरलल टू सेगमेंट NZ. म्हणजे त्या ट्रायंगल मध्ये MK हा NZ ला पॅरलल आहे. मग आपण म्हणणार बाय BPT. BPT नुसार LM/MN is equal to LK/KZ. LK/KZ हे असं आपल्याकडे येते. ठीक आहे, याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता इथे LNZ घेतला. नेक्स्ट मध्ये आपण ट्रायंगल कन्सिडर करू ZLX. तर नेक्स्ट मध्ये आपण म्हणणार इन ट्रायंगल ZLX. यामध्ये पुन्हा लाईन A इज पॅरलल टू B, म्हणजेच आपण म्हणणार सेगमेंट KY इज पॅरलल टू LX. सेगमेंट KY इज पॅरलल टू LX, त्याला आपण म्हणू साइड LX. पुन्हा काय होईल आपल्याकडे, बाय BPT. बाय युजिंग BPT काय होईल, KZ/LK. KZ/LK. KZ किंवा आपण जसं यूज करतो त्याच्या व्हर्टेक्स पासून आपण यूज करतो ना, म्हणून ZK/KL. ZK/KL इक्वल टू ZY/YX. इक्वल टू ZY/YX. आता याला थोडंसं आपण व्यवस्थित लिहू. या Z केला मी KZ आणि KL ला LK. अशा प्रकारे इथे आपल्याकडे काय होईल, याला लिहितो मी KZ/LK आणि ZY ला लिहू आपण YZ आणि YX ला लिहू आपण XY. आता आपल्याकडे जे प्रूव्ह आपल्याला करायचे
इथे आपण जर पाहिलं इथे याच्या RX मध्ये काय LK अपॉन KZ आहे, इथे काय KZ अपॉन LK म्हणजे त्याचा न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये फरक आहे. मग आता या ठिकाणी आपण प्रॉपर्टी लावू. त्या प्रॉपर्टी इन्व्हर्ट इनटू या प्रॉपर्टीनुसार न्यूमरेटर डिनॉमिनेटर काय होतील इंटरचेंज होतील. मग इथे आपल्याकडे होईल बाय इन्व्हर्टेंडो या प्रॉपर्टीनुसार आपल्याकडे काय होईल LK अपॉन KZ इक्वल टू YZ अपॉन, आता हे पण काय होईल उलट म्हणजे इथे पण आपल्याकडे काय होईल XY अपॉन YZ. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 6. ठीक आहे बंद झालं. मग आपल्याकडे काय LK अपॉन KZ इक्वल टू XY अपॉन YZ. आता इक्वेशन नंबर 1 आणि 2 हे दोन्ही जर आपण पाहिले तर इक्वेशन नंबर 1 ची RHS LK अपॉन KZ, याची लेफ्ट हँड साइड LK अपॉन KZ दोन्ही कशा आहेत इक्वल. आता याची RHS त्याची LHS इक्वल म्हणजे हे दोन्ही साइड कशा राहतील आपल्याकडे इक्वल. म्हणून इथे आपण म्हणणार फ्रॉम 1 and 2 चा यूज करून LM अपॉन MN इक्वल टू काय होईल XY अपॉन YZ. आणि हेच या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे.